आणि आता पाहणार आहोत सविस्तर 100% बातम्या। तर राज्य महिला आयोग आणि गृह खात्यामध्ये पुन्हा एकदा संघर्षाची चिन्ह निर्माण झालेली आहेत। रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये तपास अहवाल सादर केला। मात्र राज्य महिला आयोगाने या अहवालावरती असमाधानी असल्याचं म्हटलंय आणि या प्रकरणी पुन्हा एकदा अहवाल सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाने ठाणे पोलिसांना दिले आहेत। ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना सोमवारी संध्याकाळी शिवसेनेच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपानंतर चांगलंच राजकारण पेटलं। पोलीस स्टेशन ते राज्य महिला आयोग असा या प्रकरणाचा प्रवास झालेला आहे। राज्य महिला आयोगाने रोशनी शिंदे प्रकरणामध्ये लक्ष घातल्याने हे प्रकरण आता लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी सत्यता समोर आणावी अशी मागणी शिवसेनेनं केलेली आहे। तर शिवसेनेच्या खासदार भावना गवळींनी या प्रकरणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिलं। अशी लोक जे काही खोटे बोलतात त्या खोट्या लोकांची तपासणी पहिले करा, चौकशी करा आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल करा। महिला आयोगाचं आम्ही स्वागतच करू की त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय आणि आमची पण मागणी आहे की लवकरात लवकर सत्यता लोकांसमोर यावी म्हणून। रोशनी शिंदेंना झालेल्या मारहाण प्रकरणावरून ठाण्यातील राजकारण ढवळून निघालं असून शिवसेना आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। सखोल तपासानंतर यातील सत्य समोर येईल। राजकारण आणि बॉलिवूड यांचा तसा काही थेट संबंध नाही, मात्र सध्याच्या राजकारणामध्ये काहीही घडू शकतं। भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक अजब नातं निर्माण केलं आणि त्यातून नव्या वादाचा जन्म झाला। सुषमा अंधारे जाहीर सभेमध्ये विरोधकांचा त्यांच्या खास शैलीमध्ये समाचार घेतात। त्यांच्या भाषणाला शिवसैनिक जोरदार प्रतिसादही देतात। मात्र भाजपसाठी सुषमा अंधारे या राखी सावंतची बहीण आहेत। भाजप नेते मोहित कंबोज यांनी अंधारे आणि राखी सावंत यांच्यात नवं नातं निर्माण केलंय। सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलं। एक बहीण राजकारणात तर दुसरी सिनेमात आहे। रोज कोण सर्वात जास्त सनसनाटी निर्माण करेल याची दोघींमध्ये स्पर्धा लागली असं ट्विट करून कंबोज यांनी अंधारेंवरती निशाणा साधलाय। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये सुषमा अंधारे यांनी केलेलं भाषण शिवसैनिकांना प्रचंड भावलेलं होतं आणि त्यानंतर ठाकरे गटातला त्यांचा राजकीय प्रवास सुसाट सुरू झालाय। सुषमा अंधारे राजकीय विरोधकांवरती जोरदार निशाणा साधत असल्यानं आता त्यांच्यावरती पलटवार सुरू झालाय। परिणामी हा राजकीय संघर्ष आता कोणत्या वळणावर जाणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच। गेल्या वर्षभरापासून राणा दाम्पत्य आणि ठाकरे कुटुंबामध्ये वाद रंगलेला आहे। तर उद्धव ठाकरेंवरती टीका करण्याची एकही संधी नवनीत राणा आणि रवी राणा सोडत नाहीत। आता पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलेलं आहे। हनुमान जयंती आणि खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या बडनेऱ्यामध्ये सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात राणा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मातोश्रीवरती हनुमान चालीसा पठणाचा प्रयत्न केल्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती आणि याचीच आठवण सांगताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। बाळासाहेबांच्या मेहनतीवरती उद्धव ठाकरेंनी पाणी फेरल्याचंही राणांनी म्हटलं। यावेळी कारागृहातील आठवणी सांगताना नवनीत राणांना अश्रू अनावर झाले। राम भगवान ने तो अच्छे अच्छों का घमंड मत्ती में मिला दिया, तुम कौन से खेत के मूली हैं। महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महाविकास आघाडीची सभा होईल तिथे तिथे आमचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करत ती जागा पवित्र करतील असा इशाराही नवनीत राणांनी दिलाय। त्यामुळे आगामी काळात नवनीत राणा विरुद्ध ठाकरे गट संघर्ष पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामधील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावामधील मराठी भाषिक गावातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आलेली आहे। मात्र महाराष्ट्राच्या या योजनेवरती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंचा मात्र चांगला जळफळाट झालेला आहे। कर्नाटकच्या सीमेवरती काही लोकांचा विमा उतरवण्याचा आदेश म्हणजे दोन राज्यांमधील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न आहे। महाराष्ट्र सरकारने आपला आदेश तत्काळ मागे घ्यावा आणि अमित शहांच्या सूचनांचा आदर करत दोन्ही राज्यांमधील संबंध टिकवून ठेवण्यासाठी काम करावं। महाराष्ट्राने आपली उद्धट वृत्ती कायम ठेवली तर कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील कन्नड बहुल गावांमध्येही अशीच योजना राबवेल असा इशारा बोम्मईंनी दिला। यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय। मुंबई वगैरे कोणी उत्तर द्यावं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांच्यावरती कापूस फेकावीत त्यांची। जर नाही फेकली तर मग ती फडतूसच आहात। मला वाटतं की कुठेही सेवा कार्य केलं त्याला ना नसावी। एकंदरीतच कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं मुंबई मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रावरती टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे।
सबसे कातिल गौतमी पाटील अशा अल्पावधीमध्ये ओळख मिळवणाऱ्या गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत असते. आजवर तिचे अनेक कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले. आता पुन्हा एकदा गौतमीच्या कार्यक्रमामध्ये राडा झाल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे. पंढरपूरच्या वेळापूरमध्ये गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी अख्खं वेळापूर लोटलेलं होतं. गौतमी स्टेजवर येताच तुफान शिट्ट्या सुरू झाल्या. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच गाण्याला प्रेक्षकांची हुल्लडबाजी सुरू झाली. पोलिसांनी हुल्लडबाज प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रेक्षकांनी विशेषतः तरुण बेफाम झालेले होते. त्यामुळे हुल्लडबाजांना आवडण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. वेळापूरचा कार्यक्रम सुरू होण्याआधी गौतमीनं इंदुरीकर महाराजांनी मानधनावरून केलेल्या टिप्पणीलाही उत्तर दिलं. तर मानधन माझं तेवढं नाहीच आहे, तर ते 3 लाख खूपच म्हणतायत. एवढे पैसे मी घेत नाही आणि तेही 3 गाण्यांना. इंदुरीकरांची फॅन असल्याचंही तिने आवर्जून सांगितलं. गौतमी सध्या प्रसिद्धीच्या शिखरावरती आहे, मात्र कधी कार्यक्रमात होणारा गोंधळ तर कधी व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौतमीला मनस्तापही सहन करावा लागतो. गौतमी कार्यक्रमासाठी आयोजकांकडे व्हॅनिटी व्हॅनची मागणीही करू लागली आहे. तसंच काही कार्यक्रमात तिच्या भोवती बाउन्सरही दिसू लागलेत. गौतमीच्या नखरेल अदाकारीवरती अवघा महाराष्ट्र फिदा झालेला आहे. तर गौतमीच्या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी होते. सोशल मीडियावरही तिच्या रील्स आणि व्हिडिओजला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळू लागलेला आहे. महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी आता नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झालेली आहे. आपलं नृत्य आणि दिलखेचक अदांनी गौतमी पाटील लाखो प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतीये. महाराष्ट्राच्या विविध भागात होणाऱ्या लावणीच्या कार्यक्रमातून गौतमीनं प्रेक्षकांना वेड लावलंय. आता गौतमीच्या याच नखरेल अदा आणि नृत्य मोठ्या पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. गौतमी लवकरच सिनेमात झळकणार आहे. गौतमीचा पहिला सिनेमा येत्या 2 महिन्यात रसिकांच्या भेटीला येणार आहे. घुंगरू असं गौतमीच्या या सिनेमाचं नाव आहे. लोककलावंतांची व्यथा मांडणारा हा सिनेमा असल्याची माहिती मिळते. या चित्रपटाचं शूटिंग पुणे आणि सोलापुरात झालंय. पहिल्या चित्रपटाकडून गौतमीला बऱ्याच अपेक्षा आहेत. तसंच आगामी काळात डान्स क्लास सुरू करून समाजसेवेचा मानसही तिने व्यक्त केलाय. म्हणजे माझ्यासारख्याच अजून काही मुली आहेत किंवा काय, कोणाला काय म्हणजे डान्स शिकायची इच्छा किंवा काय, तर डान्स क्लास वगैरे खोलायचे. आता अजून बघू पुढं. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रभरातून तुफान प्रतिसाद मिळतोय. आता गौतमीची हीच जादू रुपेरी पडद्यावरही दिसणार का आणि गौतमी बड्या अभिनेत्रींचं मार्केट जाम करणार का याची उत्सुकता लागली आहे. देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय. देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झालेलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मांडवीय शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. 4 दिवसात कोरोना मृत्यूचं प्रमाण सरासरी 200% वाढलंय. 1 एप्रिलला 5 रुग्ण दगावले होते, तर हीच संख्या आता 4 एप्रिलला 15वर पोहोचली आहे. त्याचवेळी रुग्णवाढही चिंतेत भर टाकणारी आहे. 24 तासात देशात 4435 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 6 महिन्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्येनं 4000चा टप्पा ओलांडलाय. मृतांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रत्येकी 4 जणांचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच मास्क सक्तीबाबत बैठकीत निर्णय होणार का याकडे लक्ष लागलंय. सध्या ऑनलाईनचा जमाना आहे आणि अवघं जग मोबाईलवरती अवतरलेलं आहे. आर्थिक व्यवहारही आता ऑनलाईन केले जात आहेत. मात्र त्याच वेळी सायबर फसवणुकीतही भारत अव्वल स्थानी जाऊन पोहोचलाय. भारतात सायबर गुन्हेगारी ही अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहे. कोरोना काळानंतर भारतामध्ये ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. ऑनलाईन युजर्समध्येही भारत जगात अग्रस्थानी आहे. याच वेळी भारतात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसामान्य लोक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडतात आणि त्यामुळे सायबर गुन्हेगारीमध्ये जगात भारत देश पहिल्या क्रमांकावरती पोहोचलाय. भारतामध्ये ऑनलाईन युजर्सपैकी तब्बल 68% युजर्सना ऑनलाईन फसवणुकीचा फटका बसलाय. सायबर फसवणुकीमध्ये भारतानं अमेरिकेलाही मागे टाकलेलं असून अमेरिकेत 49% ऑनलाईन युजर्सची फसवणूक झाली आहे, तर ऑस्ट्रेलियातील 40% आणि न्यूझीलंडमध्ये 38% ऑनलाईन युजर्सची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे. एक म्हणजे समाजात असलेला अनअवेअरनेस, सामाजिक प्रबोधनाची सक्त गरज आहे. सर्व नागरिकांना आव्हान असेल की असं कुठल्याही प्रकारचं चिटिंग होत आहे आपल्याबद्दल, ऑनलाईन किंवा फ्रॉड होत आहे, तर आपण तात्काळ पोलिसांना प्रथम संपर्क करावा. सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे. आरबीआयनं बँका आणि गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा दिलेला आहे. आरबीआयनं रेपो रेट जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे तुमच्या गृहकर्जाचा EMI वाढणार नाहीये.
आरबीआयची चलनविषयक समितीची 3 दिवसीय बैठक संपल्यानंतर रेपो दरामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानं बँकांसोबत गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. मागील वर्षी मे 2022 पासून आरबीआयनं सातत्यानं मुख्य व्याज दरामध्ये वाढ केली. मात्र यंदा रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय. सध्याचा रेपो रेट हा 6.50% असणार आहे. रेपो दर न वाढवल्यानंतर आता बँका कर्जाच्या व्याज दरामध्ये वाढ करणार नाहीत. म्हणजे आता तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढणार नाही आणि वाढीव ईएमआय पासून काही काळासाठी दिलासा मिळालाय. शिर्डी साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे. सरकार आणि साईबाबा संस्थान प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं गेलं. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत हजारो भाविक दररोज भेट देत असतात. या साई भक्तांच्या सेवेसाठी आणि मंदिर परिसरात काम करण्यासाठी साईबाबा संस्थानचे शेकडो कर्मचारी राबत असतात. असे हे कर्मचारी आंदोलनाला बसल्यात. अनेक वर्षांपासून तुटपुंजा पगारावरती काम करत असल्याचा आरोप 598 कर्मचाऱ्यांनी केलाय. या विरोधात या कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं. अनेकदा आंदोलनं केली, मात्र आश्वासनांशिवाय काहीही मिळालं नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केलाय. म्हणजे 635 लोकांना तीच ऑर्डर द्यायला पाहिजे होती, त्यांनी ती दिली नाही. ती ऑर्डर तर आम्हाला 2 जानेवारी 2020ला दिली. म्हणजे आमच्यावर 20 वर्ष अन्याय झालेला आहे. माझ्या मागं बी 2 मुलगी आहे आणि तिला 4 मुलं आहे. मी एवढं करून मी 10 ते 11 हजारामध्ये काय करणार आहे? शिर्डीमधील साईबाबा देवस्थान हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरातील कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये अशीच सर्वसामान्य भाविकांची अपेक्षा आहे. मुंबईमध्ये दादर इथल्या इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारलं जाणार आहे. मात्र या स्मारकातील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पुतळ्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारची विशेष उपसमिती गाझियाबादमध्ये पोहोचली आहे. इंदू मिल स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारण्यात येणार आहे. या पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रामधील शिष्टमंडळानं या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली आहे. 350 फुटांचा ब्रॉन्झचा पुतळा स्मारकामध्ये साकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारलाय. गाझियाबादमधील सुतार यांच्या कार्यशाळेत या पुतळ्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. येत्या काही दिवसातच या प्रतिकृतीला अंतिम स्वरूप प्राप्त होणार असून त्यानंतर 350 फूट उंच पुतळ्याच्या कामाला सुरुवात होईल. ब्रॉन्झ धातूचा हा पुतळा असून तो उभारण्यासाठी चीनी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. पुतळ्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मार्च 2025 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि या निमित्तानं राज्यातील हनुमान मंदिरामध्ये भाविकांची अल्लोट गर्दी पाहायला मिळाली. बजरंग बली की जयचा जयघोष यावेळी करण्यात आला. बुलडाण्यामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. बुलडाणा जिल्ह्यामधल्या 105 फूट उंच असलेल्या हनुमान मूर्तीवर जलाभिषेक करून तब्बल 3.5 क्विंटल वजनाचा हार चढवण्यात आला होता. हनुमान जयंतीनिमित्त या विशालकाय हनुमान मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. रिमोटच्या साह्यानं या विशालकाय हनुमान मूर्तीवरती हार चढवण्यात आला. राज्यातील हनुमानाच्या मंदिरातही भाविकांची मांदी आळी पाहायला मिळाली. तर हनुमानाचं जन्मस्थान असलेल्या अंजनेरीमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. या निमित्तानं भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर हनुमान जयंती निमित्तानं छत्रपती संभाजीनगर नजीक असलेल्या भद्रा मारुतीची विशेष महाआरती झाली. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये ही आरती करण्यात आली. तर अक्कलकोट तालुक्यामधील श्री क्षेत्र गौडगाव इथे समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव पार पडला. पहाटे हनुमानाचा पाळणा हलवल्यानंतर गुलाल उधळत कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला. तर पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरातही हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. राज्यातील हनुमान मंदिरामध्ये बजरंग बली की जयचा जयघोष सुरू होता. संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि या निमित्तानं राज्यातील हनुमान मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी देखील पाहायला मिळाली. बजरंग बली की जयचा जयघोष यावेळी करण्यात आला. हनुमान म्हणजे भक्ती आणि शक्तीचं प्रतीक. शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिराच्या जवळ असलेल्या हनुमान मंदिरात 125 किलो वजनाचा दगड खांद्यावर उचलण्याची जुनी परंपरा आहे. हनुमान जयंतीच्या निमित्तानं गावकरी या मंदिरात जमतात आणि बजरंग बलीची आरती केल्यानंतर दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. इथे असलेल्या 125 किलो वजनाचा दगड उचलण्याचा प्रयत्न यावेळी काही तरुणांनी केला. इतक्या वजनाचा हा दगड उचलणं म्हणजे शक्तीची परीक्षाच. यात काही जणांना ते जमत नाही, तर तब्बल 20 जणांनी मात्र हा दगड उचलण्याचा पराक्रम केलाय. शक्ती और भक्ती का अनोखा संगम आज शिर्डी में देखने को मिला है. 125 किलोचा हा दगड उचलल्यानंतर या ठिकाणी बजरंग बली की जयचा जयघोष केला जात होता आणि त्याचप्रमाणे दगड उचलणाऱ्यांचं कौतुकही केलं जात होतं.
कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा राज्यामधील विविध भागात यात्रा जत्रांचा हंगामा सुरू आहे आणि या यात्रांनाच चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. मात्र पुण्यात जुन्नर तालुक्यामधील पारुंडे येथे यात्रेदरम्यान मोठा अपघात झाला. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधील यात्रेमध्ये पारुंडे इथल्या ब्रह्मनाथ यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला होता. बगाड ग्रामपंचायतीसमोर आलेलं होतं. बगाडाच्या दोन्ही बाजूला मानकरी होते. 8 ते 10 फूट हवेमध्ये मानकरी असताना बगाड प्रदक्षिणा घेत होतं आणि तेव्हाच बगाड मधोमध तुटलं आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. एका बाजूने मानकरी 8 ते 10 फुटांवरून खाली कोसळल्यानं एकच गोंधळ उडाला. बगाडाला लटकलेले दोन्ही मानकरी उंचावरून कोसळल्यानं जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. बगाड यात्रेचा उत्साह सुरू असताना झालेल्या अपघाताचा हाच थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. काँग्रेस पक्ष सध्या चांगलाच अडचणीत सापडला. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधामध्ये भाजपनं मोठी खेळी करत काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसचे बडे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री ए.के. अँटोनी यांचे सुपुत्र अनिल अँटोनी यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे. नवी दिल्लीमध्ये भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश केला. काँग्रेस सोडण्यापूर्वी अनिल अँटोनी केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलमध्ये सक्रिय होते. मात्र गुजरात दंगल आणि पंतप्रधान मोदींवरील बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरील वादानंतर अनिल अँटोनी यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली होती. अनिल अँटोनी यांचे वडील ए.के. अँटोनी काँग्रेसचे बडे नेते आहेत. ते काँग्रेस प्रणित यूपीए सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही होते. याशिवाय त्यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिलंय. त्यामुळे त्यांच्या मुलानं काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसलाय. भारताच्या शत्रूंची आता खैर नाही. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या देशांना उत्तर देण्याची तयारी सुरू आहे. भारतीय सैन्य दलाच्या शत्रुजीत ब्रिगेडचा जोरदार युद्धाभ्यास या निमित्तानं सुरू आहे. चीन आणि पाकिस्तानकडून सीमेवरती कुरापती सुरू असतात आणि याच कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य दलाची शत्रुजीत ब्रिगेड सज्ज झाली आहे. हवाई मार्गाने शत्रू राष्ट्रावरती स्ट्राईक करण्याचा अभ्यास शत्रुजीत ब्रिगेडकडून सुरू आहे. अंदमान निकोबारच्या बेटावरती यासाठी शत्रुजीत ब्रिगेडच्या जवानांनी विशेषतः कसरती केल्या. भारतीय हवाई दलाचं एअरक्राफ्ट आणि अमेरिकेतील विशेष पॅराशूटचा वापर करून शत्रुजीत ब्रिगेडच्या जवानांनी आकाशातून उड्या घेतल्या. भारतीय सीमांचं रक्षण करण्यात शत्रुजीत ब्रिगेडचे जवान मोठी भूमिका बजावणार आहेत. सीमेवरती शत्रूनं हल्ला केल्यास त्याला तत्काळ उत्तर देण्याची तयारी शत्रुजीत ब्रिगेड करते. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिम्मत शत्रू करणार नाही. लंडनमधील प्राणी संग्रहालयामधील प्राण्यांना ईस्टर संडेच्या आधीच अनोखी ट्रीट मिळालेली आहे आणि या अनोख्या ट्रीटचा आनंद या प्राण्यांनी लुटलाय. इथे पर्यटक प्राण्यांच्या करामती पाहण्यामध्ये दंग झाले आहेत. लंडनमधील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना ईस्टर संडेच्या आधीच खाऊन भरलेली रंगीत अंडी देण्यात आलेली आहेत. ही रंगीत अंडी या प्राणी संग्रहालयातील विविध झाडांवर आणि परिसरात ठेवण्यात आलेली होती. या रंगीत अंड्यांमधील वेगवेगळ्या व्यंजनांचा या प्राण्यांनी आनंद लुटला. यामध्ये सुमात्रन वाघाच्या बछड्यांनी अंडी दिसताक्षणी त्यांच्यासोबत खेळत त्यातील खाऊ फस्त केला. त्याचप्रमाणे या प्राणी संग्रहालयातील इतर प्राण्यांनीही या अनोख्या मेजवानीचा आनंद लुटला. यावेळी उपस्थित असलेले पर्यटक आणि लहान मुलं प्राण्यांच्या करामती पाहण्यात दंग झाले होते. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100% बातम्या. तर आजच्या 100% बातम्यांमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.